नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बटाट्याचे मऊ मऊ लुसलुशीत असे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत. बटाटे सोलून घेतले आहेत. इथे मी पीठ मळून घेतलं आहे. हे पीठ चपातीचं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. गहूचं पीठ आहे. पीठ मळून झाल्यावरती 10 ते 15 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग पराठा आपल्याला हा बटाटा चांगलासा कुस्करून घ्यायचा आहे. बटाट्याच्या फोडी राहिल्या नाहीत पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला हा कुस्करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर किसून घ्यायचा असेल तर किसून घेतला तरी चालेल. अशा प्रकारे मी चांगला असा बटाटा कुस्करून घेतला आहे. त्याच्यामध्ये जरासुद्धा फोडी राहिली नाही आहेत. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं थोडंसं तडतडलं की आपल्याला लाल मसाला घालायचा आहे. नंतर हळद घालायची आहे. नंतर धना पावडर घालायची आहे. आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यावरती आपल्याला हा कुस्करून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि हा बटाटा मसाल्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे. आपल्या बटाट्याला सर्व मसाले चांगले असे लागले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला हा बटाटा मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये असं बटाटा परतून घेतल्यामुळे आपलं सारण चांगलं बनतं आणि पराठ्यांना खूपच छान टेस्ट येते. त्याच्यामुळे असं तेलामध्ये परतून घेते मी. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपलं मीठ घालायचं राहिलं होतं. मी मीठ घालते. मीठ घातल्यावरती पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आता आपलं हे सारण चांगलं तयार झालं आहे. आता आपल्याला हे सारण थोडं थंड करून घ्यायचं आहे. थोडं म्हणजे बऱ्यापैकी थंडच करायचं आहे. आता हे सारण थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड होईपर्यंत मी इथे चपातीचं जे आपण पीठ मळून ठेवलं आहे ते पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा चांगलं मळून घ्यायचं. आता याच्यातून छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तो गोळासुद्धा चांगला पुन्हा मळून घ्यायचा. पीठ लावून गोळा असा लाटून घ्यायचा आहे थोडासा. आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यावरती सुकं पीठ घालायचं आहे. पूर्ण सुकं पीठ लावून घ्यायचं त्याला. नंतर हे सारण घ्यायचं आणि हे पूर्ण बंद करून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आपण मोदक बनवतो त्याप्रमाणेच हे पिठाचा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे सारण घालून. आणि जे वरचं पीठ आहे ते आपल्याला एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा त्याला पीठ लावून आपल्याला असं हा पराठा पसरवून घ्यायचा आहे थोडा हाताने. नंतर आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने लाटायचा आहे. सर्व बाजूने एकसारखाच लाटला गेला पाहिजे. एकीकडे जाड एकीकडे पातळ असा नाही झाला पाहिजे. अशा प्रकारे हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पॅन इथे ठेवला आहे. पॅनवरती आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. चांगलं असं दोन्ही बाजूने खरपूस आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे.
दोन्ही साईडने खरपूस असा भाजून झाल्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे त्याला. अशा प्रकारे आपला हा पराठा तयार झाला आहे. छान असा खरपूस झाला आहे. मी अजून एक पराठा तुम्हाला बनवून दाखवते. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तूप नाही, तेल लावायचं आहे. पूर्ण पराठ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे, सुकं पीठ. आणि नंतर आपल्याला ते सारणचा गोळा ठेवून आपल्याला जसं आपण पहिला पराठा बनवला आहे तसंच हे बंद करून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं हाताने असा पराठा पसरवून घ्यायचा आहे आणि मग लाटून घ्यायचा आहे. मीडियम असा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. एकदम छोटा पण नाही, एकदम मोठा पण नाही, मीडियम असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा लाटून झाल्यावरती आपल्याला खरपूस असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने खरपूस भाजून झाल्यावरती आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे. छान सुंदर असा कलर आला आहे. आता मी याला तूप लावून घेते. अशा प्रकारे आपला हा सुद्धा पराठा तयार झाला आहे. आता मी काढून घेते. अशा प्रकारे आपले हे मऊ मऊ लुसलुशीत पराठे तयार झाले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.